आज बॅटिंग चांगली झाली, बट 258चं टार्गेट मला वाटतं इम्पॉसिबल होतं. IPLमध्ये एखाद्या वेळेस ते चेस होईल, जिथे ग्राउंड छोटं आहे, बॅटिंग फ्रेंडली पिचेस आहेत, तिथे होऊ शकतं. बट इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 258 मला नाही वाटत. 201 रन आपण काढले आणि मला वाटतं एवढीच मजल आपण मारू शकतो या टीमसोबत. असो, मागच्या वर्षी 2025मध्ये इंग्लंडची टीम आली होती 5 मॅचची T20 सिरीज खेळण्यासाठी. पहिली मॅच जेव्हा कोलकात्यामध्ये इंग्लंडची टीम हारली होती, हॅरी ब्रूक कुठेतरी म्हणला होता की स्मॉगमुळे म्हणजेच धुक्यामुळे त्याला बॉल दिसत नव्हता. त्याच्या पुढच्या 4 मॅचेसमध्ये जेव्हा पण तो आउट होत होता, सोशल मीडियावरती आपण बघितलं होतं, सगळे त्याला ट्रोल करत होते की तुला बॉल दिसला का भाऊ, बॉल दिसला का भाऊ. 4-1 ती सिरीज आपण जिंकलो होतो. इंग्लंड ही सिरीज 4-0 जिंकलाय. पहिली मॅच पावसामुळे झाली नाही, कदाचित 5-0 सुद्धा जिंकला असता. आणि हा रिझल्ट एक्सपेक्टेड होता, कारण आयर्लंडच्या सी टीमकडून आपण सिरीज हरलो होतो 2-0. तर इंग्लंडच्या ए टीमकडून तर आपण, मला नाही वाटत या टीमसोबत कधी जिंकू शकू. इंडियामध्ये कदाचित इंडियन कंडिशनमध्ये आपण जिंकू शकतो, पण इंग्लंडमध्ये इंग्लंडला हरवणं डिफिकल्ट आहे. एक गोष्ट आपण बघितली असेल, जसं मी सांगितलं की हॅरी ब्रूकने सांगितलं त्याला बॉल दिसत नव्हता स्मॉगमुळे, म्हणजेच धुक्यामुळे त्याला बॉल दिसत नव्हता. असंच काहीसं कारण आपण या सिरीजच्या 3 मॅचेस हरल्यानंतर ऐकलं की बाबा नवीन टीम आहे, इंग्लंड कंडिशनमध्ये कसं खेळायचं हे माहीत नाही, ॲडजस्टमेंट करता येत नाही आहे या कंडिशनसोबत, आणि टीमसुद्धा नवीन आहे म्हणून आम्ही मॅचेस हरतोय, असं कारण सांगण्यात आलं. मुळात जोपर्यंत आपण आपली चुकी एक्सेप्ट करत नाही तोपर्यंत असेच काही कारणं आपण नेहमी ऐकत राहू, मग ती इंग्लंडची टीम असो किंवा इंडियाची टीम असो. काय वाटतं तुम्हाला, वन डे सिरीज आपण जिंकू? मला वाटतं वन डे सिरीज आपण इझिली जिंकू शकतो, कारण तिथे रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराचं कमबॅक होणार आहे. तुम्हाला कशी वाटली ही सिरीज नक्की सांगा.